काही स्टे मला फ्री मध्ये होता. हा, हे तुम्हाला सांगायचं राहिलं. आता ही पूर्ण स्टोरी सांगेल. गुड मॉर्निंग गाईज. मित्रांनो आता ठीक आहे, गाईज होतं माझ्याकडून म्हशीच पण ठीक आहे. शट. तर आज आम्ही चाललोय फिरायला, आणि कुठे चाललोय आणि कसं चाललोय ही सगळी गोष्ट तुम्हाला मी सांगेन. येस, तर आम्ही आज चाललोय लोणावळा ब्लू बेला रिसॉर्ट मध्ये, मालवणीला जे आहे तिकडचं वाला. त्याचे दोन आहेत ऍक्च्युली, एक मुळशीला आणि एक मालवणीचं आहे. बट आम्ही मालवणीवाला चूज केलंय कारण की मुळशी आमच्या इपासून लांब आहे, मुंबईपासून मुळशी थोडं लांब आहे. आणि हा, आम्ही बाईक वरती जातोय, म्हणजे स्कूटीवरती, बाईक यस, स्कूटीवरती. आमची धन्नो. येस. आणि हा, ही जी जर्नी आहे ना ती आम्ही आता खूप लेट स्टार्ट केलेली आहे, जस्ट बिकॉज ऑफ हिम आणि मी. कारण की आम्ही खूप लेट केला आणि खूप टाइमपास केला. मला माझ्यावर blame करते फक्त. नाही. सो तुम्हाला माहिती पडेलच की कसं आहे ते. खूप भारी आहे, द रिसॉर्ट खूप भारी आहे. आणि इथे जायचं पॉसिबल झालं जस्ट बिकॉज ऑफ हिच्यामुळे. आणि जो माझा डायलॉग होता नीट ढापलाय, पण ठीक आहे. हिच्यामुळेच पॉसिबल झालंय बिकॉज ऑफ हिचे. मी सांगते तुम्हाला कसं भेटलं ते. हा, हिच्या मेहनतीमुळे झाले. आणि ते का, कसं आणि कुठे काय केलं सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला तिथे पोहोचल्यावर डिटेल मध्ये सांगूया. तर आता मी खूप लेट झालोय, तर आता आम्ही पळतोय. चला भागो. आमची बॅग काय, आमचा कचरा. ठीक आहे, लेट्स गो. काय पितोस? लिंबू पाणी. लिंबू पाणी पण मस्त पुदिना वगैरे टाकलाय. येस, आमची मिनी बॅग. मिनी कुकर. काय सकाळी 2 पुसले मी त्याला. कुणाला? हेल्मेटला. वाव, यू आर सो स्मार्ट आधी. माझ्यासारखा सागर पण बसलाय. सागर पण बसलाय माझ्यासोबत. तुला सोडून जात नाही. युनिवर्स. गाडीमध्ये काहीतरी असेल मान्यता. ते बघ, बी इन अनदर युनिवर्स, बी इन अनदर युनिवर्स. येडे असतात ते लोक, पागल. अरे अचानक दिसला मला, मी राईटला बघत होतो, लेफ्टला वळली, लेफ्टला पण दिसले. असं झालं.
फायनली पोहोचलो ब्लू बेला रिसॉर्टमध्ये. आता जाऊन पहिले चेक इन करून घ्यायला पाहिजे. मग आम्ही गेलो चेक इन एरिया म्हणजे हे डायनिंग एरिया आहे. इकडे आम्ही खूप वेळ बसलो आणि मग चेक इन करून घेतलं. किती भारी. मी इथून काढते शॉट. नंतर ना असं पाय फेंगण्यासारखं काय करतोय? सरळ ठेव. हे किती सुंदर आहे, किती मस्त टेंट आहे. हा प्रीमियम टिपी टेंट आहे. ये पकडू का? असं काही करू माहिती का, संध्याकाळ थोडंसं ऊन दे, असं बाहेर करूया, बाहेरून काढूया मस्त आहे ना. येस, ये इकडे. मखाना पण दिला तुम्ही. ये ना इकडे. खायचं, नुसतं खायचं बघत असतो हा. बाळा तोंडचं धुवायचंय मला ऍक्च्युली, खूप टायर्ड. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय टेंट मध्ये. ये तुम्ही बाकीचा व्ह्यू बघू शकता. किती सुंदर आहे. इथे पाळणं पण आहे. तू पण वाकडी बसली. पण ते वाकडाच आहे. मिडल आहे, मिडल आहे, सर मिडल आहे. मी कसं सरळ चाललेलो मगाशी. पुढे अजून राईट लाव. ओके ओके. ओके. तर आम्ही टेंटमध्ये पोहोचलोय. खूप भारी आहे, खूप भारी आहे, खूप भारी आहे. हा प्रीमियम टिपी टेंट आहे. त्यांचे खूप सारे असे वेज आहे, व्हरायटीज आहे. आता आम्ही बाहेर गेल्यावरती दाखवूच. पहिले थोडंसं फ्रेश होऊन घेतो, कारण की खूप थकलो. ह्याच्या तोंडावरती बघू शकता पूर्ण काळा काळा लागलेलं आहे. येडा एक्सपेक्टेड नव्हतं एवढं लांब आणि एवढं टायरिंग असेल गाडी चालवून. आणि ऍक्च्युली उन्हामुळे खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. बट इकडे आल्यावरती जे सुख आहे, सुख म्हणजे खूप भारी सुख. म्हणजे इन शॉर्ट पावना लेकच्या तुम्ही जवळपास एंटर केलं, तिथून जे असे नागमोडी वळणाचे रस्ते, थंड वाऱ्याची झुळूक आणि एवढं भारी आहे सगळं. विल्ले मोठे विल्ले आहेत सगळीकडे. गाव पण मस्त आहेत आणि भारी आहे. मजा आली सगळं बघून. आणि इथं आल्यावर तर हे सगळं बघून तर अजूनच मजा आली. मेन मुद्दा त्या टेंटमध्ये एंट्री गेल्या आली. एवढं भारी आहे ना यार बाहेरचा व्ह्यू. हा आहे बाहेरचा व्ह्यू. 5-6 वाजतील ना, तसं मग आपण ह्याच्यावरचं घेऊया इथून. ये बस. थांबे पण येते. Sun is falling, speed in the black. Nobody driving. सो इकडे अवेलेबिलिटीमध्ये काय काय तू सांग जरा, मी शूट करते. बघा इथे मस्त एक असा इकडे ये ना, या समोर साईडून. येऊ? हां मग बॅकग्राऊंड वाईज तर मी देतेच आहे ना. येस. तर इथे मस्त एक टेबल दिला आहे. त्याच्यामध्ये 2 बॉटल्स पाण्याचे, 2 ग्लासेस दिलेत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं खाऊ आहे. जसं बघा मखाना दिला आहे. हे काय आहेत? कुकीज आहेत आय गेस ना. कुकीज. हां कुकीज आहेत. 2 चहाचे लिप्टनचे शॅशेज आहेत. चहा आणि नेसकॅफे. हां शब्द आठवला मला. हे येस. कॉम्प्लिमेंटरी. आणि त्यानंतर इकडे आहे पाण्याचा जार. हां ओ माय गॉड. आणि वाचायला बुक्स आहेत. आणि वाचायला बुक्स आहेत. हाऊस ऑफ कार्ड्स आहे. सिसिलिया अहेरन, हाऊ टू फॉल इन लव. ओ माय गॉड, हाऊ टू फॉल इन लव. फॉलन. ओके, आय एम फॉलन फॉर यू ऑलरेडी. ओ माय गॉड. ओके. गर्ल फ्रॉम द साउंड. तर ह्याचा पानचटपणा झालाय. आणि ठीक आहे. इकडे असे अजून पण असे बुक्स आहेत. आणि त्यानंतर अजून पण काय. 2 रुपये पलटी, 2 रुपये पलटी. हां. आणि हे सगळं असं मस्त ॲस्थेटिक असं ठेवलेलं आहे. इकडे असं लाईट आहे. लाईट ऑन कर बरं. म्हणजे तुम्ही विचार करूच शकता की हा असाच आहे. ह्याचा बोचा सगळीकडे यायलाच पाहिजे आहे. सगळ्या व्हिडिओमध्ये ह्याचा बोचा येणारच पाहिजे आहे. ठीक आहे. आणि हां ह्याच्यामध्ये पण हा असा जाऊ दे, इट्स ओके. असा हा एवढा मोठा असा मिरर आहे इकडे. त्यानंतर हे इंटिरियर या टेंटचं
सो ब्युटिफुल. त्यामध्ये ड्रीम कॅचर वगैरे लावलेलं आहे. इकडे झोपाळा आहे. आणि हां, मेन म्हणजे काय, मेन म्हणजे तरी इथे याच्यामध्ये AC आहे. अनएक्सपेक्टेड असणारी गोष्ट, जो मस्त टेंटमध्ये AC. येस, AC आहे. इवन इकडे एक काउच दिलेला आहे बसायला. आणि कोणी एक्स्ट्रा असेल तर झोपू पण शकतो. हां, आणि हां, अजून पण कूलर नाही दिला यार हे लोकांनी. कूलर पण बघितलेला मी कुठेतरी. अँड हां, डस्टबिन वगैरे एकदम प्रॉपर आहे. असं मस्त असे हे जे खाली ठेवलेले आहेत ना बारदनं, हे बारदनं पण खूप क्यूट आहेत. त्यानंतर वळूयात आता वॉशरूम. वेलकम टू दुबई. वॉशरूम अला बीबी. मस्त एकदम. सो क्यूट आहे. एक मिनिट. नाही नाही, सनफ्लावर नकली आहे ऑफकोर्स. रिअल कसं ठेवतील ते लोक. तिथं शेती बघितली ना मी सनफ्लॉवरची. काय आहे? डेंटल किट म्हणजे ब्रशेस. ओ नाईस. आणि हे बघ इथे काहीतरी आहे अजून एक. तो ओ hand wash. हँडवॉश काहीतरी आहे. हँडवॉश असेल. बॉडी वॉश पाहिजे. हा शॅम्पू आणि बॉडी वॉश. शॅम्पू अँड बॉडी वॉश पण प्रोव्हाइड बॉडी केलेलं वॉश आहे. आहे मस्त. आणि हा शॅम्पू. खूप भारी आहे. पहिलं फ्रेश व्हायला पाहिजे. चेंज करून जाऊया कसं जाऊया. तुला काय वाटतं, तुला एनर्जी आहे चेंज करायची? तिथे ते 4 लोक तसेच बसलेत. ते जे नाही का पूलमध्ये होते बघ, ती लोक तसेच जाऊन बसलेत. थकलाय हा. ठीक. थकलाय So. नाही, भूक लागले. पापी पेट का सवाल आहे. पापी पेट का. तर मी रेडी झाली आहे. आम्ही दोघं पण रेडी झालो. आता जातोय ब्रेकफास्ट करायला. येस, भूक लागली. पेट पूजा महत्वाची. ठीक आहे. तर इथे चहा आहे, बिस्किट्स आहेत, हक्का नूडल्स, सँडविच आणि व्हाईट सॉस. सो हे ब्रेकफास्ट आहे. ब्रेकफास्ट नाही, नाश्ता. ब्रंच सारखं बोलू शकतो. लंच आणि नाश्त्यामधलं ब्रंच असतं ना. सो एक माणूस आधीच तुटून पडलेला आहे. भूक लागली. बिचारा. तसं पण सकाळपासून आम्ही काही खाल्लं नाही आहे. ॲज युजल सकाळपासून आम्ही म्हणजे काही गरमी खाल्लं तेवढी होती ना की काय खायची इच्छा होती. असं वाटतं नुसतं पाणी पिऊ नाही तर ज्यूस पिऊ. तर मी तेच करत आलो. पाणी पिलं, लिंबू सरबत पिला. नाही. केवढं गरम होतं त्यामध्ये. कायच खाणार की नाही. मग आता इथे आल्यावर एक डोकेदुखीसाठी स्पेशल चहा थोडासा खाणं. हे चांगलं. मग आता खाऊन झाल्यानंतर विचार केला थोडा बॅट बॉल खेळून घेऊ. सो आम्ही आलो आता बॅट बॉल खेळायला. विथ दिस व्ह्यू. इथे आहे हा सिटिंग एरिया. सिटिंग एरिया.
आणि असं एक नाही, असे खूप सारे त्या साईडला पण आहेत, तिकडे पण सेटिंग एरिया आहेत. आणि हे जे या साईडला आहेत ना, हे सगळे बाकीचे टेंट्स आहेत. बाहेर खूप गरम होत होतं म्हणून आम्ही रिटर्न टेंटमध्ये यायला निघालो. तिच्याकडे शूज असून पण बघा कशी बिना चपलाची चालते. हे काय तुझ्यासाठी मी काहीतरी आणलंय, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय ते बघ किती क्यूट आहे, किती क्यूट आहे त्याच्यावरती. तुझ्यासारखं सेम. मुंगी असेल तर चावून घे तिच्याकडून. आहेच, उडवली. थँक्यू. थँक्यू थँक्यू. आता कुठे लावू मी याला? लाव तुझ्या. ते शूज घाल ना, ते असेच ठेवायला आणलेत का हातात फक्त त्यांना जागा दिली आहेस? काय तुझं ते काय पोरगी आहे, मस्त शूज घालायला दिलेत आणि ते हातात घेऊन फिरते. पायात नाही घालायचे, हातात घालायचे. मग हातात पण नाही घातलेत, घाल जरा हातामध्ये, दोन्ही हातामध्ये एक एक जोड. कशी लंगडत लंगडत बघा बघा बघा, किती किती मस्ती आहे, किती मस्ती आहे. एवढे शूज असून पण शरारा शरारा करते, शरारा शरारा. थंड 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 झालं खूप. ओह माय मी चालूच ठेवून गॉड, आलेलो. किती मस्त थंड झालं. Sun is falling, speed in the black. Nobody driving, we're in the back to the end of. मी झोका खेळते आणि ह्याला बघा काय करतोय. झोका खेळते, मी झोपा झोपा खेळते. मी झोका खेळते आणि हा बघा काय करतोय, झोपा झोपा खेळतोय हा. Sun is falling, speed in the black. Nobody driving, we're in the back. आम्ही आता परत चेंज केलं आणि आता आम्ही चाललोय पूलमध्ये. पूलमध्ये. सो पूलमध्ये कसं? पूलमध्ये पूलमध्ये बस पूलमध्ये चालू आहे. असं पूलमध्ये चालू. मस्त वाटतंय ना लाईट्स. लाईट्स मस्त वाटतं. आमचे असे दोन आहेत. इकडे हा पण प्रीमियम टीपी आहे, तो पण प्रीमियम टीपी आहे. सो आमचा तो वाला आहे. डंबल उचलायचे किती मोठं आहे ते. बायसेपसाठी शूज काढून घेऊ पहिला. बाई इकडे 3 वे मध्ये यूज होतं. काय 3 वे मध्ये यूज करू शकतो. एक असं, एक असं, एक असं. 3 वे मध्ये यूज. ओके, तू नको उचलूस, दाखवायची गरज नाही आहे. ओके, मग आता
येते ना खांद्यावर. मी कसे मी मागे पडेल मी मागे पडेल. ये बस बस सोड. पूर्ण पूल मध्ये एकटा राहून काय करतोय हा. एन्जॉय. सारखं सारखं पाण्यात जायचं तुला. हा लास्ट पूल मध्ये कधी खेळलो माहिती का? 2022 मध्ये. का आपल्या लग्नाच्या टाइमला तर गेला होतास ना पूल मध्ये. ते तर ओरडलेले किती भाई मला. हा मग तुझं लग्न होणार होतं आणि तू पाण्यात जात होतास. अरे म्हणजे ते नाही का ऑफिसवाल्यांसोबत ह्याला गेलेलो विल्लामध्ये तेव्हा लास्ट खेळलेलो. चल जाऊया Literally रात्रीच्या 2-3 वाजता पूलमध्ये होतो. वाव. आणि खूप वेळ खेळलं नंतर जाऊन झोपलो. जाऊया चल. जाऊ शकतो. असा बॉडी बिल्डर बनेल ना. असा बॉडी बिल्डर बनेल ना मी लवकरच. तर बाय द वे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि ही लवकर आउटच होत नव्हती. बट नंतर हिची बॉलिंगला मी छकडा मारलेला डायरेक्ट 6 आणि बॉल एवढ्या जोरात मारून पळालो मी. लिटरली बॉल पकडा कारण का तो बाहेर जंगलात गेला निघून डायरेक्ट बॉल. हा इकडून ये. कुठे आहे कुठे आहे? झाडावर उगतो का? झाडावर उगतो का? पडला बोलते. नाही तो उड्या मारायचा ट्राय करत होता. ह्या लाईट मध्ये मस्त दिसते बघ. फुल चमकतोय मी. ओ माय गॉड. मीही कोण आहे? मीही मी पण असं म्हण. मी पण चमकते. मी पण असं म्हण. मज्जा आली. खेकड़े की चाल चलेगी अभी ये देखो खेकड़े की चाल. ए बेवडी कशी चालते. चला टेंटमध्ये जाऊ आणि चेंज करू पटकन. मच्छर मारते. मस्त ड्रेस घातला आहे व्हाईट आणि उडून दिसतोय मस्त रात्री आणि सुंदर दिसतंय. सुंदरी सुंदरी तुझं नाव मला माहिती आहे. मला माहिती आहे. तर आता आम्ही डिनरला चाललो आणि बघूया तिथे डिनरमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत आणि काय खायला भेटतं आहे. तर जरा डिनर एन्जॉय करू. खूप खेळलो आहे पाण्यामध्ये. आता थोडीशी पेटपूजा. आर्चरी करते ॲक्च्युली. मगाशी तिने मस्त 10वर मारलेला बट तेव्हा मी शूट करत नव्हतो. लेट सी आता काय करते. ओ
थोडं कमी करायची भेंडी कुडकुडू आपण. हा ना, थंड झालं ना, किती थंड करून ठेवलं 18 केलंय फक्त मी त्याला वाढत होता. फक्त. कनेक्ट झाला दाखव. कनेक्टेड आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस आम्ही इथंच संपवतो कारण की खूप थकलोय आणि खूप खाल्लंय, पण मस्त होतं जेवण. ती तुम्ही जी डिश बघितली ती एवढी टेस्टी होती की विचारूच नका. बटर असं वाहून चाललेलं. म्हणजे जे नान आणि रोटी जे होतं ना त्याला एक मैद्याचे नव्हते वाटतं, चिवी पण नव्हतं, एवढं भारी लागत होतं ना ते. भाजी तर विचारूच नका, डाळ राईस तर चुंबेश्वरी होता ॲक्च्युली. सो म्हणून आजचा दिवस आम्ही इकडे एंड करतोय. खूप सारं खेळलो पण आहे, पूलमध्ये गेलो आहे. अजून आम्हाला पूर्ण एरिया फिरायचा बाकी आहे, जो आम्ही विचार केला की आम्ही उद्या फिरू. सो आम्ही तुम्हाला दाखवू की अजून काय काय आहे ह्याच्यामध्ये इन्क्लूड. आणि उद्याचा ब्रेकफास्ट पण आम्हाला ह्यांच्याकडूनच असेल. माहीत नाही काय असेल, अंदाज तर आहे, पण लेट सी काय असू Let's शकतो see. आता. म्हणजे मस्त आहे जेवण, तेवढं भारी होतं ना की Yes. किती खाऊ तेवढं कमी वाटत सगळं होतं. जेवणाचं तारीफ करत असतो. काय करू यार, मला जेवण म्हणजे असं ना स्वर्ग सुख वाटतं. म्हणजे ते खाल्ल्यावर एवढं भारी आहे ना. ठीक आहे. सो जेवण पण छान आहे इकडे. क्लिनलीनेस तर खूप आहे. सगळ्या रूम हे जे टेंट आहे त्याच्यामध्ये क्लिनलीनेस, असं जाळ्यांचं पण नाही दिसणार. हा म्हणजे एवढं क्लीन, त्याच्यामध्ये एवढं ऑथेंटिक आणि एवढं मस्त ठेवलं ना यांनी की तुम्हालाही मजा येईल अशी बघून की एकदम ॲक्च्युली. पॉझिटिव्ह वाईब येईल तुम्हाला की आणि किती हा मस्त. हे स्टे मला फ्रीमध्ये होता. हा हे तुम्हाला सांगायचं राहिलं. आता ही पूर्ण स्टोरी सांगेल की हिला कारण कसं की मी भेटलं. एवढी कंजूस आहे. कंजूस नाही म्हणू शकत, पण कसं आहे ना सगळ्या गोष्टी बघून चालते ही, आणि ते चांगलं नाही, आहे. मी कंजूसच आहे ब्रो. कंजूस आहेस, पण तू माझ्या बाबतीत कंजूस नाही ना. हा म्हणजे मी तुझ्या बाबतीत नाही, बट मी ऑलरेडी कंजूसच आहे हम्म. असं माझी मम्मी पण मला म्हणते. तर ॲक्च्युली हा वाउचर आहे. मी सांगतो स्टोरी, ठीक आहे? तर मीच सांगते ना, माझं आहे ना. ओके ठीक आहे, तू सांग. आता मला नोव्हेंबरमध्ये मी एक कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट केलेलं माझ्या ऑफिसमधून. सो ऑफिसमधून माझं हे फर्स्ट प्राईज होतं, त्या कॉन्टेस्टमधलं विनर फर्स्ट होती म्हणून. आणि म्हणून हा स्टे फ्री होता. बट मी प्लॅन नाही केलेलं की इकडे यायचं. बट बड्डेच्या दिवशी मी विचार केलेला की मला माहिती होतं माझा नवरा काही एवढा प्लॅन नाही करणार आहे. सो मी विचार केला की मी स्वतःसाठी प्लॅन करते. पण तुम्हाला माहितीचं बड्डेच्या दिवशी काय झालं तर सांगायची गरज नाही आहे. त्यामुळेच आम्ही प्लॅन सध्या तरी तोवाला फ्लॉप केला. आणि हां, बुकिंग पण नाही भेटली होती. ॲक्च्युली बुकिंग भेटली असती जर मी 1-2 वीक आधी बुक केलं असतं तर. बट मी एंड टाईमला बुक करायला गेली आणि मम्मीची तब्येत पण खराब होती, त्यामुळे मग मी बुकिंग प्रोसीड नाही केलं पुढे. आणि हां, त्यांचे 2 प्रॉपर्टीज आहेत. एक मालवणीला आहे, पण पावनाला, आणि पावना लेकच्या बाजूलाच आहे. पावना लेकच्या बाजूलाच आहे. आणि दुसरं आहे ते मुळशीला आहे. मुळशीवाला तर खूप भारी आहे. म्हणजे ऍक्च्युली ते पावसाळ्यात जाण्यासारखं, कारण की तिथे धबधब्याच्या जस्ट बाजूला आहे. आणि तुम्ही समजा आता टेंट मधून आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवतो, सेम तसाच व्ह्यू, पण तुम्ही ना तिथे डायरेक्ट धबधबा दिसणार आहे तुम्हाला. एवढं भारी आहे ना ते मालवणी मुळशीवाला. मुळशीवालं. हे पण मस्त आहे, असं काय प्रॉब्लेम नाही, पण धबधबा म्हटल्यावर मज्जा आहे. तुम्ही एकदा सर्च करून बघा गुगलवर हवं तर, तुम्हालाही असं बघूनच एवढी मजा वाटेल ना. नेक्स्ट टाइमला जाऊ. भेटत होतं आम्हाला, बट आम्ही विचार केला कशाला एवढं, आणि इथून लांब आहे ना मुळशी तसं पण, आणि हे ऍक्च्युली जवळ होतं आम्हाला, तर आम्ही विचार केला की मुळशीवाला जो आहे तो पावसाळ्यात जाऊ कधीतरी आपण. येस. सो म्हणून आम्ही इकडे मालवणीला आलो. ही स्टोरी सांगत होती, तिने पूर्ण सांगितली नाही, मी तुम्हाला सांगतो. हिचा फर्स्ट प्राईज भेटला, ठीक आहे. तो कसा भेटला, हिला वेअरिंग कॉन्टेस्टमध्ये भेटला. आणि हिने एवढी भारी वेअरिंग केली होती तेव्हा की पहिला नंबर येणारच होता, कारण की हिने घातलेलं होतं लग्नातली साडी आणि लग्नाचा साज करून गेलेली पूर्ण, आणि मस्त होतं. आणि कारण की हिने स्वतःच्या हँडमेडनी बनवलेली ती साडी. हँडमेड म्हणजे मी स्वतःच्या तिने स्वतःच्या But हाताने पण हिची विचार. आयडिया विचार एवढं मस्त बनवले, तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये. तर ह्याच्यामध्ये तिला फर्स्ट प्राईज भेटला, आणि फर्स्ट प्राईजमध्ये आम्हाला हा स्टे भेटला आहे. येस, लक्झरियस स्टे. हा म्हणजे इथं खाणं पिणं राहणं विणं सगळं सगळं फ्री. free. फक्त आम्हाला यायचं जायचं बघायचं होतं बस, बाकी काही नाही. येस. सो आमच्याकडे टाइम पण होता, त्याच्यामुळे आम्ही आताच केला. ऍक्च्युली हा वाउचर कधीपर्यंत होता, 1 वर्षासाठी अवेलेबल होता मला तो. म्हणजे पावसाळ्यामध्ये पण आलो असतो, बट प्रॉब्लेम हा होता की त्या लोकांनी स्टे दिलं असतं की नाही. म्हणजे मेल कन्फर्मेशन तर ऑलरेडी होतं, बट ऑफकोर्स आपला स्टे लवकर घेतलेला बरा होता. आणि ठीक आहे, पावसाळ्याचं काय नंतर पण कधीतरी करता येईल. तुम्ही पण एकदा ट्राय करा, तुम्हाला पण एवढं भारी वाटेल नाही. म्हणजे असं काय नाही, छोटे टेंट पण मस्तच असतात, बट हा एक लक्झरियस
फरकच म्हणजे हां. बोलतात ना फीलच वेगळा आहे. फील वेगळा आहे. अटॅच वॉशरूम आहे, हा प्रीमियम आहे सध्या तरी. आणि अजून एक टीपी टेंट, असे 2 टाईपचे टीपी टेंट्स आहेत. हा प्रीमियम टीपी टेंट आहे, त्याच्यामध्ये वॉशरूम इन्क्लूड आहे. आणि दुसरा जो टीपी टेंट आहे त्यामध्ये वॉशरूम नाही आहेत, फक्त टेंट आहे, वॉशरूम कॉमन असणार. बट हा कसा आहे, हा वॉशरूम इन्क्लूड आहे आणि अजून एस्थेटिक पण आहे हां, खूप आणि- जास्त. आणि अजून एक पण आहे ज्याच्यामध्ये जकूझी आहे, जकूझी ते सूट आहे, हा सूट समथिंग काहीतरी आहे, पण जकूझी आहे त्याच्यामध्ये आणि तो तर अजून भारी असेल. तो म्हणजे खूप भारी आहेच. आहे, असं काचेचं आहे पूर्ण. हम्म. त्याला प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे, म्हणजे जकुझी आहे का स्विमिंग पूल आहे ते आठवत नाही आहे, बट प्रायव्हेट काहीतरी आहे पोहायचं. सो असं होतं हे सगळं आजचा दिवस. उद्याचं अजून बाकी आहे. येस, सो आम्ही उद्याचं पण दाखवूच तुम्हाला. आणि आता आम्हाला खूप झोप आली आहे. झोप सो आली आहे. आणि जास्त पण तुम्हाला पकवायचं नाही बडबड करून आम्हाला. हाच बघतोय. हा मी खूप बडबड आहे आणि ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. खोटं बोलतोय सरळ सरळ, काय लय बडबड आहे. आता तू बोललीस तर मी हा बोलतो. पांचा. ठीक आहे, चला उद्या भेटू आपण. आता झोप ठीक आहे, आली चला उद्या झोपूया. भेटूया. आता बाय, बाय. गुड नाईट. तो जो दिसतोय ना समोर, तो आहे काचेचा टेंट. म्हणजे पूर्ण काचेने बनलेला आहे. त्याचे पडदे आपण आतून उघडू शकतो आणि खूप सुंदर आहे तो टेंट.